BRC वाल्यांना मी आणलेला आहे, कुणाचा गैरसमज राहता नाही म्हणून मी आज सर्व खुलं तुमच्या समोर करतोय। अहमदनगरचे बंधू भगिनी सर्व इथे आहात, त्यांच्या समोर मी खुलं करतोय। आज धनंजय सांडूने मला सांगितलं की जर मी आज बिल्डिंग बांधायला घेतलं तर मला बुकिंग मिळत नाहीये, कारण का त्याच्या हाताच्या सर्व बिल्डिंगी बनलेल्या आहेत, त्याला त्यांनी लाईट लावून ठेवलेले आहे आणि त्याला बुकिंग नाही आहे। आणि त्याला सांगितलं जर बुकिंग आली तरच मी काम चालू करू शकतो, नाहीतर मी काम करू शकत नाही, माझ्याकडे पैसा नाहीये। मग आता करायचं काय? कारण का मी अहमदनगरचा लहानचा मोठा झालोय, नावारूपाला आलोय, सर्व काय अहमदनगरचे उपकार माझ्यावरती आहे, म्हणून मी आहे तोपर्यंत अहमदनगर हा डेव्हलप व्हायला पाहिजे, म्हणून मी खूप काय मेहनत करून त्याला 150 बुकिंग मी दिल्या, 150 त्या 150 BRC मधल्या सर्व कामगार परमनंट कामगारांनी या बुकिंग दिलेल्या आहे। इथे आज मी मुद्दाम BRCच्या आमचे स्थानिक लोकां समितीचे BRCच्या युनिटचे अध्यक्ष आमचे वैराटकरला इथे मुद्दाम बोलवलेले आहेत, ते इथे आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला सांगतील। आज धनंजय मला सांडूने सांगितलं की कातेसाहेब मला आता बुकिंग करायचे आहे, मला आता कमीत कमी प्रत्येक 150 माणसा बुकिंग मला 5 लाख रुपये पाहिजे। बंधू भगिनींनो, ह्या कामगारांनी BRCच्या न कुठला विचार करून मी सांगितलं, त्या मीटिंगला मी हरियाणला बोलवलं होतं आणि मुख्य प्रवर्तक आमच्या नंदाताईंना बोलवलं होतं का की त्यांना सुद्धा कळायला पाहिजे आणि हा काम आमचा थांबला नाही पाहिजे, हा कामगार काम लवकर व्हायला पाहिजे। मी BRCच्या कामगारांची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा प्रत्येकाने 5-5 लाख रुपये आम्हाला द्या। बंधू भगिनींनो, त्यांनी आतापर्यंत 80 चेक न काही लिहून देता माझ्या भरोशावरती त्यांनी 80 चेक जमा केले। 80 गुणिले 5 लाख करा, किती पैसे होतात बघा, तर 4 करोड रुपये माझ्या विश्वासावरती आतापर्यंत त्यांच्याकडे त्यांनी जमा केलेले आहे। बताई कि मैंने इतना पैसा देने के बावजूद भी इन्होंने बोला गया कि हमने पैसा नहीं दिया, हम लोग क्या बनाया है। तो ये जो भी बोले कि मेरे भरोसे पे तुम लोग घर खाली करो, तुम लोग को जब तक घर मिलेगा नहीं तुम लोग का भाड़ा चालू रहेगा, तो क्या ये वो हमको लिख के दे सकते हैं? दे सकते हैं क्या? मम्मी क्या बोलती? हाँ है ना? जो भी इन्होंने अभी ओरली बोला, क्या वो लिख के दे सकती है कि भाई हाँ जब तक ये घर इन लोग जाएंगे नहीं तब तक इन लोग का भाड़ा लिख के देता हूँ, मैं जिम्मेदारी लेता हूँ, तुकाराम दाते लिख के देंगे ये। नमस्कार, मैं राजू खान। हमारा अमरनगर गए 18 साल हो गए इस SRA प्रोजेक्ट को रखड़े हुए। अब 2 साल पहले हम लोग ने अमरनगर समन्वय समिति बनाई, जिसमें हमारे साथ 150 लोग जुड़े हुए हैं। हम लोगों ने मिलकर जो ये 18 साल से हमारे अमरनगर की सोसाइटी सोई थी उनको जगाया। 2 साल पहले हम लोगों ने उनको बोला कि आप इतने सालों से क्यों रुके हुए हो, प्रोजेक्ट क्यों रुका हुआ है, तो उन्होंने बोला हमको बिल्डर कोई जानकारी नहीं देता है, हमको हमारे से बात नहीं करता है। तो उसके बाद हम लोगों ने सीधा बिल्डर को लेटर लिखना चालू किया, SRA में हम लोगों ने डॉक्यूमेंटेशन निकालना चालू किया। सोसाइटी को हम लोग ने लेटर दिया कि आप लोग अगर सोसाइटी में काम नहीं कर सकते तो हम लोग को बता दो, हम लोग नई सोसाइटी बनाएंगे, इलेक्शन लेंगे और नए लोग आएंगे, काम करेंगे। तो फिर वो लोग थोड़ा एक्शन में आए, हमारे सलाहकार आए, उन्होंने बोला कि हाँ ठीक है हम लोग अभी काम करेंगे, थोड़ा बहुत सर्वे बाकी है वो पूरा हो जाएगा तो उसके बाद काम चालू होगा। काम चालू हुआ, उसके बाद में अभी एक साल में उन्होंने इसमें 36 लोगों का सर्वे किया। उसके बाद बिल्डर आए, उन्होंने मीटिंग ली कि भाई आप लोग सब मिल के सपोर्ट करो, हम लोग ने सपोर्ट करने के लिए भी तैयार थे। उसके बाद जब वो आए सलाहकार और हमारे मुख्य प्रवर्तक हमारे रहवासी को डायरेक्ट चेक दे रहे हैं और घर खाली करने के लिए बोल रहे हैं। हम बिना डॉक्यूमेंटेशन घर खाली करके कैसे जाएंगे? हम लोगों ने उनको बोला कि एटलीस्ट हम लोग को एग्रीमेंट तो दो, तो एग्रीमेंट देने के लिए तैयार नहीं। तो उसके बाद हम लोगों ने मोर्चा निकाल के फिर वो चेक देने का रुकाया। उसके बाद हमारी स्थानिक आमदार है प्रकाश पात्रके साहब, उन्होंने हमारे SRA के CEO है सतीश लोखंडे साहब, उनके यहाँ हमारी एक मीटिंग ली। वहाँ पर बिल्डर के आदमी थे, बिल्डर के आर्किटेक्ट थे समीर कुलकर्णी और हम लोग थे।
सबको सामने बिठा के बात किया गया। सतीश कुलकर्णी साहब ने स्ट्रिक्टली बिल्डर के आर्किटेक्ट को बोला कि इनको 2023 का फ्रेश एग्रीमेंट दो, 1 साल का चेक दो और 2 साल की पीडीसी चेक दो, और इनको एक मीटिंग लेके 3D प्लान पूरा समझाओ कि बिल्डिंग कैसे बनने वाली है, बिल्डिंग में एक माले पे कितने रूम आने वाले हैं, बिल्डिंग कितने माले की है, ऐसा पूरा उनको समझा के दो, उसके बाद आप काम करो। लेकिन फिर भी सोसाइटी के लोग मान नहीं रहे हैं, चोरी छिप के लोगों को दबाव लाकर चेक बांटा जा रहा है। हमारी सिर्फ इतनी विनती है, हमारा एसआरए को बिल्कुल विरोध नहीं है, हम सारे रहवासी हैं, हमारे सारे रहवासी को या फिर अमरनगर समन्वय समिति को एसआरए का बिल्कुल विरोध नहीं है। हम घर चाहते हैं, लेकिन हम ये नहीं चाहते कि चेंबूर में जो बहुत सारे प्रोजेक्ट रखड़े हुए हैं, जिनको कई सालों से भाड़ा नहीं मिल रहा है और 7-7 8-8 साल बिल्डिंग बंद पड़ी हुई है, हम नहीं चाहते कि हमारा भी हाल उनके जैसा हो। इसीलिए हम जब तक यहाँ रह रहे हैं, हम लड़ रहे हैं, और जिन लोगों से हम लोग मिल रहे हैं वो लोग बोल रहे हैं कि आप जब तक यहाँ हो तब तक आप लड़ सकते हो, एक बार खाली करके चले जाओगे तो आपको कोई सपोर्ट नहीं करेगा। तो इसलिए हम बस आपसे विनती करते हैं कि हमारा घर हमें चाहिए, हमको हमारा एसआरए को विरोध नहीं है, हमारा घर अच्छी तरह मिले, जल्द से जल्द मिले और पूरा ट्रांसपेरेंसी रहे। और कृपया करके ये जो सोसाइटी है जो अभी तक सोई थी, उनको कुछ समझ में नहीं आ रहा है। हम लोग जब बोल रहे हैं कि एग्रीमेंट दो तब जाके वो एग्रीमेंट देते हैं, हम लोग बोलते हैं कि उनको प्लान दिखाओ तब जाके प्लान दिखाते हैं। हमारा ये एसआरए अपना जो अमरनगर सोसाइटी है उसका विरोध है। आप इसके विरोध में हम उनको बर्खास्त करना चाहते हैं। इलेक्शन लगाइए, नई सोसाइटी बनाइए, नए लोग लीजिए और ये सारे हम पूरा करने के लिए तैयार है। जी सब लोग तैयार है ना? हाँ। पढ़े लिखे लोग हाँ, अच्छे लोग आने दो, सब मिलके काम करेंगे, हम सारे इकट्ठा चेक लेंगे और ये प्रोजेक्ट करने के लिए तैयार है। मैं ये बताना चाहूँगी कि जैसे एक्स एमएलए हमारे यहाँ के जो तुकाराम काते हैं, वो हमको ये बता रहे हैं कि बिल्डर के पास पैसा नहीं है। तो अगर बिल्डर के पास पैसा नहीं है तो वो आने वाले दिनों में काम कैसे करेगा प्रोजेक्ट में, और हमको आने वाले दिनों में रेंट कैसे देगा। अगर आने वाले दिन में उसके पास पैसे कम पड़ जाते हैं तो वो रेंट भी हमको रुक जाएगा, उसका प्रोजेक्ट रुक जाएगा, तो उसका तो लॉस हम लोग को होगा ना। बीआरसी वाले जिनको इन्होंने ऑलरेडी सेल किया हुआ है, एडवांस उन लोग की बुकिंग की हुई है, वो पैसे से ये इस प्रोजेक्ट में लगा रहे हैं। तो जब बिल्डर खुद के पास उसके पास पैसा नहीं है तो वो बिना पैसे के हम लोग को आगे काम कैसा करेगा। और वो अगर हम खाली करके भी जाते हैं, 1 आध साल अगर हमको भाड़ा मिलता है फिर नहीं मिलेगा, गारंटी क्या है। जब बिल्डर के पास खुद वो बोल रहे हैं तुकाराम काते साहब कि बिल्डर के पास पैसा नहीं है, मैं पैसा दे रहा हूँ तो जाके वो काम कर रहा है, तो ऐसे कैसे काम होता है। 11 मे 2023 रोजी माननीय प्रकाशभाऊ फातर्पेकर यांच्या नेतृत्वाखाली एसआरए CEO लोखंडे साहेब यांच्या दालनात एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये CEO साहेबांनी समीर कुलकर्णी आर्किटेक्ट पंचवटी रिअल्टीला आदेश दिले की ह्यांना 12 महिन्याचे भाडं, पुढचं 2 वर्षाचा PDC चेक आणि ह्यांना ऑडिओ व्हिज्युअल वगैरे सगळं दाखवण्यासाठी, परंतु तरीसुद्धा बिल्डरनी कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स देण्यास नकार दिला। त्यामुळे आम्ही फॉलोअप घेतला आणि त्या फॉलोअप केल्यानंतर आम्हाला काय डॉक्युमेंट्स त्यांनी परवाच्या दिवशी दिले। त्याच्यामध्ये हे 2023चं ॲग्रीमेंट आहे। या 2023च्या ॲग्रीमेंटमध्ये इथं सरळ लिहिलेलं आहे की पंचवटी रिअल्टी संयुक्त जॉईंट व्हेंचर म्हणून, पण त्या कंपनीचा कुठे रजिस्टर आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, कसलाही प्रकारचा काही उल्लेख याच्यावर नाही आहे। पंचवटी रिअल्टी ही नक्की कुठली कंपनी आहे, प्रोप्रायटर आहे, पार्टनरशिप आहे, पब्लिक फर्म आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, पब्लिक लिमिटेड आहे, याचा काही उल्लेख नाही आहे। प्लस हा जो ॲड्रेस दिलेला आहे श्रीकांत चेंबरचा, हा ॲड्रेस ऑलरेडी हे ऑफिस क्लोज झालेलं आहे, भाड्यातत्वावर होतं आणि हे ऑफिस आता बंद झालेलं आहे, हे ऑफिस आता इथं अस्तित्वात नाही आहे। मग त्याचा उल्लेख ह्या ॲग्रीमेंटमध्ये कशाला, एक विषय। त्याच्यानंतर जो कोण सही करणारा ॲग्रीमेंटवर बिल्डरच्या बिहाफवर जो कोणी ऑथोराइज पर्सन आहे तो कोण आहे, त्याचा कुठलाही नाव गाव याच्यावर नाही आहे। हे त्याचं लास्ट पेज ज्याच्यावर त्यांनी सही केलेली आहे, फक्त त्यांनी ही सही आहे पण त्या व्यक्तीचं नाव नाही आहे। पण जसंच तुम्ही हे बघाल की ह्याच्यावर नंदाताई पाटीदार यांचं नाव आहे, त्यांचं पूर्ण ॲड्रेस आहे, तसं मग ह्याचा का नाही आहे। हा पंचतत्व रिअल्टीचा मालक आहे, कोण आहे, काय आहे, ह्याचा कुठलाही उल्लेख नाही। आता हे जर ॲग्रीमेंट घेऊन आम्ही माननीय कधी आम्हाला फ्युचरमध्ये घरं नाही भेटली आणि आम्ही माननीय न्यायालयांकडे गेलो तर न्यायालय ह्या पेपरवर आम्हाला काय देणार, स्टे देणार का, आम्हाला भाडं द्यायला सांगणार का, काय देणार। त्याच्यामध्ये त्या लोकांनी एक विषय असा दिलेला आहे, 2012ला 16/9/2012 रोजी सोसायटीने एक ठराव पास केलेला। त्या ठरावामध्ये असं नमूद केलं गेलेलं की आम्ही अमुक म्हणजे पंचवटी रिअल्टीला
बिल्डर अपॉइंट केलेला आहे अमरनगर असाठी आणि त्याच मीटिंगमध्ये त्यांनी असा ठराव पास केला असं सांगतायत, पण तो ठराव आहे की नाही हे अजून कोणाकडे नाही आहे ते इन्फॉर्मेशन. त्याच्यामुळे ते असं सांगतात की ह्या बिल्डरला कधी काढता येणार नाही. जर उद्या आज ते म्हणतात पैसे नाहीत आमच्याकडे, बिल्डर म्हणतो बिल्डर समोर येत नाही आहे, फक्त सोसायटीज म्हणते चेक घेऊन जावा, बिल्डरचा कुठलाही माणूस समोर येत नाही आहे, तर उद्या मला सांगा जर उद्या त्याच्याकडे पैसे नसतील आणि प्रोजेक्ट बंद झाला, मग तो कुठल्या बेसवर आता बिल्डरला काढायचं नाही का बिल्डरला बदली करायचं नाही असा काही त्याच्यामध्ये पब्लिकच्या फेवरमध्ये पॉईंट नाही आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की 2012 रोजी श्रीमती नंदाताई पाटीदार यांना मुख्य प्रवर्तक म्हणून अपॉइंट केलेलं, पण 2012 रोजी जर नंदाताई पाटीदारला अपॉइंट केलेलं तर 2013च्या ॲग्रीमेंटमध्ये 2013ला पण एक वैयक्तिक करार झालेला, मग त्या ॲग्रीमेंटमध्ये फिलिप फर्नांडिसचं मुख्य प्रवर्तक म्हणून नाव का आहे? मग ही लोकांची फसवणूक नाही आहे काय? बघा फिलिप फर्नांडिस म्हणून नाव आहे. मग तुम्ही एका ॲग्रीमेंटमध्ये फिलिप फर्नांडिस म्हणून मुख्य प्रवर्तक सांगता आणि दुसऱ्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही नंदाताई पाटीदार म्हणून सांगता, आणि जे नियमाप्रमाणे 2016-17च्या इलेक्शन जे झालं, 15-16ला जे इलेक्शन झालं चेंबूर स्टेशनला, त्याच्यामध्ये नंदाताई पाटीदारला आणले. मग तुम्ही तेव्हा नंदाताई पाटीदारला आणल्या, मग 2012चा ठराव कसा ठरावावर तुम्ही नंदाताई पाटीदार आहे म्हणून सांगता? म्हणजे पूर्णपणे कुठेतरी काहीतरी फसवणूक आहे, कुठेतरी काळा बाजार आहे. मला तर असं मी सांगू शकतो की ह्या बिचाऱ्या बिल्डरला देखील ही सोसायटी फसवत आहे. बिल्डरला हाताशी घेऊन बिल्डरला फसवून लोकांना खाली करण्याचा कट आहे. बिल्डरला ही त्याची प्रायव्हेट बिल्डिंग इथं बाजूलाच आहे आमच्यापासून 10 मीटरच्या अंतरावर, त्याला OC मिळत नाही आहे त्या बिल्डरला, कारण हा जो रोडवर आता आपण उभा आहे तो 1280चा रोड नाही, 1220चा रोड नाही आहे तो. त्याच्यामुळे तो 1220चा रोड करण्यासाठी त्याला ही झोपडपट्टी उडवायची आहे. ही झोपडपट्टी उडवल्यानंतर त्याला OC होणार आणि ती OC झाल्यानंतर त्याला ॲक्सेस मिळणार. मग तुला असं जर करायचं असेल, लोकांना खोटी ॲग्रीमेंट देऊन खोटे डॉक्युमेंटेशन देऊन जर तुला खाली करायचं असेल तर तसं तरी सांग आम्हाला. पण सोसायटी कुठल्याही गोष्टीला आम्हाला विश्वासात घेत नाही आहे. सोसायटीची नंदाताई पाटीदार हे ॲग्रीमेंट एकाचं आहे आमच्याकडे, त्याच्यावर नंदाताई पाटीदारनी सही केलेली आहे, पण नंदाताई पाटीदारला आतमध्ये काय नियम लिहिलेले आहेत काय नाही लिहिलेले ह्याची कुठलीही कल्पना नाही आहे. मग कशा हिशोबाने आम्हाला सोसायटी लोकांची फसवणूक करत आहे ह्याचा आम्हाला खुलासा पाहिजे. तोपर्यंत आम्ही कोणीही लोक चेक घेऊन खाली करायला तयार नाही. आणि विश्वास ठेवा, विश्वासावर खाली करा, तर विश्वासावर कामं होत नाहीत. जे काय होतात ते डॉक्युमेंटेशनवर कामं होतात. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद किंजळे. मी इथे एक व्यापारी आहे. माझं स्वतःचं दुकान आहे, माझं घर आहे. आणि ही सोसायटी गेल्या खूप वर्षापासून लोकांना अंधारात ठेवत आहे. कुठलीही माहिती लोकांपर्यंत पोचवत नाही आहे. कुठले क्लिअरिफिकेशन ह्यांचं अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. आता आम्ही दुकानदार आहोत. दुकानदारांची कधी या लोकांनी मिटिंग लावली? कधीच नाही. कुठल्या दुकानदाराने सांगितलं बाबा रहिवाशांना फसवतात आहेत, वरून दुकानदारांनी फसवत आहेत. ही कुठल्या पद्धतीने आम्हाला कुठे देणार, काय कुठल्या पद्धतीचा प्लॅन नाही दाखवला, कुठल्या पद्धतीचं काहीच तिथे म्हणजे कुठलेही डॉक्युमेंटेशन नाही. फक्त या सिग्नेचर करा आणि तुमचा चेक घेऊन जा. कुठल्या आधारे लोक चेक घेणार? कसा चेक घेणार जर तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट देत नाही? निव्वळ ह्यांची फसवणूक चालू आहे, लोकांसमोर फसवणूक चालू आहे. दुसरी गोष्ट यांनी ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे की पात्र आणि अपात्र, म्हणजे ह्यांनी सरस हात झटकले. म्हणजे ज्यांच्याकडून अपात्र आहे त्यांना आम्ही जबाबदार ठरणार नाही, त्यांना कुठलीही आम्ही सुविधा देणार नाही. हा कुठला नियम आहे? जर एखादी झोपडी अपात्र राहिली असेल किंवा अवधानाने त्यांचं जर एखादं सर्वेक्षण राहिलं असेल तर त्याचं सर्वेक्षण करून देणं, त्याचं पात्र करून देणं हे त्या बिल्डरचं आणि सोसायटीचं काम आहे. हे त्यांनी करून दिलं पाहिजे. मग उद्या तुम्ही काय अवधानाने म्हणजे उद्या तुम्ही मुद्दामून एखादं अपात्र ठेवाल, एखाद्याचं हे कराल, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि त्यामुळे आमचा कुठल्याही प्रोजेक्टला विरोध नाही आहे. आमचा विरोध आहे जो आंधळा कारभार जो केला आहे ना त्याला आमचा विरोध आहे. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही सोसायटी लवकर ही चेंज करू. आणि ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही ती व्यक्ती कसं काय ॲग्रीमेंटवर सही करू शकते आणि कुठल्या आधारे करणार? उद्या जर विचारलं बाबा साहेब नियम काय लिहिले सांगा बरं, वाचून दाखवा बरं, काय वाचून दाखवणार ते? तेवढं आमचा एवढंच आहे की तुम्ही या आमच्या समोर पारदर्शक हा झालाच पाहिजे, तरच आम्ही ही ते विचार करू. 2015चा GR आहे की 2015 GR असा आहे की आत्ताच्या झोपडपट्ट्या ज्या आहेत 2015पासूनच्या आधीच्या काय 2000च्या त्या सगळ्या झोपडपट्ट्या पात्र केल्यातील हा आहे. आणि परवाच माझ्या ते आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा घोषणा केली आहे की ज्यांच्या रूम 2011पर्यंत ज्यांच्या रूम आहेत 2011पर्यंत त्याही 2.5 लाख भरून त्यांच्या पात्र होतील. मग हे कुठल्या अनुषंगाने अपात्रांची दखल घेणार नाही? उद्या जर त्यात नमूद केलं ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे, उद्या जर एखाद्याला झोपडी त्याची आहे त्याला जर अपात्र आहे त्यांनी उद्या गव्हर्नमेंटला सरेंडर केली 2.5 लाख, ती झोपडी गव्हर्नमेंटच्या अंडर राहील. मग उद्या प्रोजेक्ट रखडला तर ह्याला कोण जिम्मेदार राहणार? म्हणून त्या अपात्र पात्राची जिम्मेदारी सुद्धा ही सोसायटीने घेतली पाहिजे, बिल्डरने घेतली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. बोलती हूँ
कि अगर ये समझो कि अगर झोपड़ा टूट गया, सब लोग ने वो क्या कहते हैं उसको चेक ले करके सब लोग चले गए और हमारा टूट गया जो घर, और 1 साल का उन्होंने भाड़ा दे दिया, हमने भाड़ा ले लिया, ठीक है। और दूसरे साल में कुछ पता नहीं को भाड़ा देंगे कि नहीं, तीसरे में देंगे कि नहीं, चौथे में क्या होगा पता नहीं, हम ही मर गए। और उसके बाद में क्या है, वो जो रायकर है वो आके इधर झंडा गाड़ेगा कि भाई मैं बनाने ही नहीं दूंगा, तो हम कहाँ जाएंगे, वो बताइए पहले। नमस्कार, माझं नाव अमित सावळाराम पालो, मी कोकणवासीय सामाजिक संस्थेचा सदस्य आहे आणि अमरनगर रहिवाशांची आम्हालाही तक्रार आली होती की जे कारभार चालला आहे, जो पूर्ण खोटा कारभार चालला आहे त्याच्याविरोधात आज कोकणवासी सामाजिक संस्था पण त्यांच्या बाजूने अमरनगरच्या रहिवाशांच्या बाजूने उभी आहे। आणि काही दिवसापासून आम्ही कोकणवासी सामाजिक संस्था ही सोसायटीची कमिटी जी आहे अमरनगर हाऊसिंग सोसायटी एची कमिटीला आम्ही प्रश्न केला होता की रायकर साहेबांच्या केसचं काय, तर त्यांच्याकडून आम्हाला काही उत्तर आलं नाही आणि पत्रावरती उत्तर काही नाही, फक्त बोली उत्तर आहे की ती केस विड्रॉल झाली आहे, नील झाली आहे, त्या केसचा आता काही संबंध नाही। पण आमच्याकडे भेटलेल्या डॉक्युमेंटेशनच्या आधारे आम्हाला हे कळालं की ती केस अजूनही पेंडिंग आहे, ती केस ॲब्रिटेटरकडे आहे आणि ती केस कधीही ओपन होऊ शकते। आणि ती केस ही बहुतेक अशीच ओपन होणार ज्या दिवशी लोक घरं खाली करणार आणि पूर्ण जागा वेकेंट करणार, त्या दिवशी केस ओपन होणार, म्हणजे लोक बेघर होणार। आणि आत्ता ते जे बिल्डर आहेत धनंजय सांडू ह्यांचा त्या केसशी काही संबंध नाही आहे, तर ते बोलणार की या केसशी माझा काही संबंध नाही, तुमचा आधीचा प्रॉब्लेम होता तो आधी तुम्ही सॉल्व केला पाहिजे होता। आणि ह्याच्यात जे खोटा व्यवहार करतात आहे ती अमरनगर हाऊसिंग सोसायटी एची कमिटी, कारण की हा जो केस होता आहे त्यांच्यावर होती आणि 410 घरांवरती होती, कारण की रायकर साहेबांनी हे पूर्ण अमरनगरचं डेव्हलपमेंट ते करत होते, त्याच्यामध्ये 410 घरं होते आणि ती केस 410 घरं आणि कमिटीवरती होती। आणि आमचा दुसरा प्रश्न असा आहे की 2011पर्यंत रायकर साहेब होते आणि 2011 नंतर सांगितलं गेलं की आता जागेचे मालक हे डेव्हलपमेंट करणार, पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जागेच्या मालकांनी अर्धी प्रॉपर्टी धनंजय सांडू बिल्डरला विकली गेली आणि ते त्यांचे विकली गेली। त्यांच्या ॲग्रीमेंटमध्ये असा हे आहे की ॲग्रीमेंट असा केला होता की 6 महिने उरलेले पैसे हे ज्या दिवशी तुम्ही डेव्हलपमेंट स्टार्ट करणार त्याच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला बाकीचे पैसे पूर्ण द्यायचे आहेत, आणि जर 6 महिन्यामध्ये डेव्हलपरनी बाकीचे पैसे दिले नाही तर ते जागेचे मालक याच्यावरती स्टे आणू शकतात, त्या कारणाने पण लोक बेघर होऊ शकतात। आणि जे बिल्डर आताचे जे डेव्हलपर आहेत त्यांचे आर्किटेक्ट आहेत, ते आर्किटेक्ट सतत समीर कुलकर्णी ते सतत येऊन आम्हाला लोकांना बोलतात की आम्ही जागा विकत घेतलेली आहे, पण लास्ट इयर पेपरमध्ये आर्टिकल आला होता, हा तो पेपर आहे, न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आला होता की हिचं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचं, त्याच्यामध्ये जागेचा मालक म्हणून हेच आहे, गुप्ता फॅमिलीचंच नाव आहे, धनंजय सांडू किंवा असं कुठलंही नाव नाही, ते प्रॉपर्टी कार्डवरती त्यांचंच नाव आहे। मग हे काय हिसाबाने लोकांना सांगतात की ही जागा आमची आहे, आम्ही जागा विकत घेतली आहे, पूर्णपणे प्रॉपर्टी कार्डवरती त्यांचं नाव आलेलं नाही आहे। हे अशा प्रकारची जी फसवणूक चालली आहे, जर हे कारभार जो खोटा कारभार असाच चालू राहिला आणि लोकांना ट्रान्सपरन्सी ठेवली नाही पेपरमध्ये आणि काही, तर पूर्ण कोकण सामाजिक संस्था आणि त्यांचे परिवार आणि अमरनगर रहिवासी हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकणार आणि कोणीही मतदान करणार नाही, कारण की लोकांना काही सपोर्ट पूर्णपणे समोरून भेटत नाही आणि जी कमिटीची मनमानी चालू आहे ती खुलेआम कमिटीची मनमानी चालू आहे। आणि आम्हाला कोकणवासीय सामाजिक संस्थेला सुरुवातीच्या काळात आम्हाला राहुल शेवाळे साहेब, आमचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे साहेबांनी खूप मदत केली आहे। आज ही जी इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली आहे ती राहुल शेवाळे साहेबांमुळेच भेटली आणि राहुल शेवाळे साहेबांमुळे आम्हाला एक्झिक्युटिव्ह ऑफिसरशी पण आमची मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये हे सगळे खुलासे झाले होते। आणि आम्ही आमचे लॉयर आहेत, आमच्या लॉयरशी आम्ही कन्सल्ट केलं, जे हायकोर्टचे लॉयर आहे मिलिंद मनोहर गोडबोले सर, त्यांच्याशी आम्ही कन्सल्ट केलं, त्यांनीही आम्हाला सांगितलं की ही केस पेंडिंग आहे आणि जर ही केस पेंडिंग आहे तरी तुम्ही पुढचं प्रोसिजर का करत आहे, आम्हाला याचं उत्तर पाहिजे, कारण की तुम्ही जर ॲग्रीमेंट बनवून आणि चेक घेऊन जर लोकांनी खालं केलं आणि जमीन वेकंट झाली तर 100% इथे केस होणार आणि इथे केस ही 10 वर्ष 15 वर्ष चालणार, तोपर्यंत लोक बेघर होणार आणि शेवटी लोक कंटाळून हे उमेद सोडून देणार की पुढे आम्हाला काही इथे भेटणार आहे। आणि अशीच परिस्थिती ही आजूबाजूच्या परिसरामध्ये चेंबूरमध्ये झालेली आहे। चेंबूरमध्ये आजही SRAचे प्रोजेक्ट कुठले कंप्लीट झालेले नाही आहे। धन्यवाद। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनापट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करासहित।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।